Good morning, students. Name of chapter is photosynthesis and topic is absorption and action spectrum. Now here all the photosynthetic pigments have ability to absorb different wavelengths of light, and the light absorbed at each wavelength by different pigments can be shown in the form of a graph. Such a graph showing the absorption of light at different wavelengths by different pigments is termed as absorption spectrum. See here the graph between the wavelength of light and amount of light absorbed. तर बघा ॲब्सॉर्प्शन अँड ॲक्शन स्पेक्ट्रम. तर सगळे जे फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहे ते काय करू शकतात बघा, तर लाईटची लाईट वेगळ्या वेवलेंथला काय करू शकतात, ॲब्सॉर्ब करू शकतात. आणि हे जे लाईट ॲब्सॉर्ब केली प्रत्येक वेवलेंथला, तर आपण या ग्राफनुसार ते दाखवू शकतो. जसं ग्राफ काय दाखवतो, अमाऊंट ऑफ लाईट ॲब्सॉर्ब आणि वेवलेंथ ऑफ लाईट. वेवलेंथ ऑफ लाईट ही नॅनोमीटरमध्ये दिली आहे, तर 400 to 700 नॅनोमीटर एवढी काय केली आहे ती वेवलेंथ इथं दिलेली आहे. आणि जे लाईटचं ॲब्सॉर्प्शन होतं बघा वेगळ्या वेवलेंथ मध्ये आणि वेगळ्या पिगमेंटकडून वेगळ्या वेवलेंथला जे लाईट ॲब्सॉर्प्शन केलं जातं, तर त्याला काय म्हटलं जातं, ही जी प्रोसेस आहे तर त्याला ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम असं म्हटलेलं आहे. इथं ग्राफमध्ये बघा क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी आणि कॅरोटिनॉइड्स हे जे पिगमेंट्स आहे, तर हे पिगमेंट्स आपण पाहू शकतो. तर वेगवेगळ्या कलरच्या लाईननी हे काय केलेलं आहे दाखवण्यात आलेलं आहे. द ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम ऑफ क्लोरोफिल ए अँड बी क्लिअरली शोज that more light is absorbed at blue, violet and red wavelengths of the visible spectrum. आता इथं बघा क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बीचं जे ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम आहे हे काय दाखवतं बघा या ग्राफमध्ये. तर ब्ल्यू, व्हायलेट आणि रेड वेवलेंथ जे आहे, तर इथं जास्तीत जास्त लाईट काय करण्यात आली आहे, ॲब्सॉर्ब करण्यात आलेली आहे व्हिजिबल स्पेक्ट्रममध्ये. ग्राफ शोईंग द रेट ऑफ photosynthesis at different wavelengths of light is called action spectrum. आता वेगळ्या वेवलेंथला काय दिसतं, तर फोटोसिंथेसिसचा रेट इथं दिसतो, तर त्याला काय म्हटलं आता ॲक्शन स्पेक्ट्रम असं म्हटलं जातं. द रिलेटिव्ह रेट ऑफ फोटोसिंथेसिस ॲट डिफरंट वेवलेंथ्स इंडिकेट्स क्लोज रिलेशनशिप विथ ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम ऑफ क्लोरोफिल ए अँड क्लोरोफिल बी. Comparison of absorption spectrum for chlorophyll pigments and the action spectrum for chlorophyll pigment shows that wavelengths of light absorbed red and blue by chlorophyll pigments are very similar to the wavelength that cause photosynthesis. Thus absorption and action spectra match well to each other. In other words, the absorption and the action spectra for chlorophyll A and B. बघा इथं एक ग्राफ दाखवलेला ॲक्शन स्पेक्ट्रम फॉर फोटोसिंथेसिस. तर जे ब्लू लाईन काय दाखवते, इथं रेट ऑफ फोटोसिंथेसिस दाखवते, जे काय वरच्या बाजूला आहे किंवा जास्त आहे रेट ऑफ फोटोसिंथेसिस. आणि जी रेड लाईन आहे विच इंडिकेट्स ॲब्सॉर्प्शन, रेड लाईन काय दाखवते, ॲब्सॉर्प्शन दाखवते. इथं 400, 500, 700, 600, 700. तर हे काय वेवलेंथ आहे कशामध्ये, नॅनोमीटरमध्ये. ॲक्शन स्पेक्ट्रम फॉर फोटोसिंथेसिस बघा, आता इथं काय दाखवलेलं बघा, जे ग्राफ दाखवलेलं आहे काय आहे, तर इथं
ॲब्सॉर्बन्स ऑफ क्लोरोफिल ए आणि वेवलेंथ ऑफ लाईट इन नॅनोमीटर आणि रेट ऑफ फोटोसिंथेसिस इथं दाखवलेलं आहे. तर 400, 500, 600, 700. तर फोटोसिंथेसिससाठी ॲक्शन स्पेक्ट्रम इथं दाखवण्यात आलेलं आहे. नंतर बघा नेक्स्ट मेकॅनिझम ऑफ फोटोसिंथेसिस. In 1931, Van Niel proved that bacteria use H2S and CO2 to synthesize carbohydrates as follows. 6 reaction or chemical reaction is 6CO2 plus 12H2S gives C6H12O6 plus 6H2O12S. This led Van Niel to postulate that in green plants water is utilized in place of H2S and O2 is evolved in place of sulfur. Rubin in 1941 confirmed it in chlorella. He used water label with heavy isotope of oxygen, here O2, that is H218O. तर बघा आता जे 1931मध्ये व्हॅन नील नावाचा जो शास्त्रज्ञ होता तर त्याने काय केलं, जे बॅक्टेरिया आहे तर बॅक्टेरिया काय करतात, H2Sचा म्हणजे हायड्रोजन सल्फाईडचा वापर करतात आणि कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. कशासाठी, तर कार्बोहायड्रेट तयार करण्यासाठी. तर या पद्धतीने बघा इथं जे ग्लुकोज आहे किंवा कार्बोहायड्रेट किंवा पाणी इथं तयार झालेलं आहे. आणि इथं हे काय दाखवतं बघा, तर जे किंवा व्हॅन नील हा जो शास्त्रज्ञ होता तर त्याने काय पॉस्टुलेशन केलं होतं किंवा काय गृहीतक मांडलं होतं बघा. तर इथं ग्रीन प्लांट्समध्ये ज्या वनस्पती आहे तर याच्यामध्ये काय H2S ऐवजी काय केलं जातं, पाणी वापरलं जातं. H2S म्हणजे काय, हायड्रोजन सल्फाईड, त्याच्याऐवजी पाणी वापरलं जातं आणि ऑक्सिजन काय होतो, बाहेर पडतो. या प्रकारे बघा, सल्फर ऐवजी काय होतो, ऑक्सिजन बाहेर पडतो. आणि नंतर रुबिन नावाचा जो शास्त्रज्ञ होता त्यांनी 1941मध्ये हे क्लोरेला आहे तर क्लोरेला नावाची जी अल्गी तर त्याच्यामध्ये काय केलं होतं, कन्फर्म केलं होतं. संशोधन करून त्याने या प्रकारे क्लोरेलामध्ये हा प्रयोग त्याने केला होता. आणि याने काय केलं बघा, रुबिन नावाचा जो शास्त्रज्ञ आहे तर त्याने जे वॉटर लेबल जो आहे ऑक्सिजनचा हेवी आयसोटोप तर तो काय या प्रयोगासाठी त्याने वापरला. The oxygen evolved contain 18O2, thereby proving Van Niel's hypothesis that oxygen evolved in photosynthesis come from water. तर या प्रकारे बघा व्हॅन नीलचं जे हायपोथिसिस आहे मग ते काय सिद्ध करतं, काय दाखवतं बघा. तर जे ऑक्सिजन हा काय होतो, इव्हॉल्व होतो, तो कुठून येतो, पाण्यातून येतो. फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषणमध्ये जो ऑक्सिजन बाहेर पडतो तर तो कुठून येतो, पाण्याकडून येतो. दिस लीड्स टू द करंटली ॲक्सेप्टेड जनरल इक्वेशन ऑफ फोटोसिंथेसिस. आणि या प्रकारे काय करण्यात आलं बघा, जे प्रकाश संश्लेषण किंवा फोटोसिंथेसिससाठी जनरल इक्वेशन्स काय करण्यात आलं, स्वीकारण्यात आलं. 6CO2 plus 12H2O 18O in the presence of light 18O2 gives C6H12O6, that is glucose, plus 6H2O